जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रामकृष्ण हरी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण पाचवी आपलं जे चॅनल आहे युट्यूब चॅनल, हे युट्यूब चॅनल पाचवी नवोदय, आठवी स्कॉलरशिप, त्याच्यानंतर पाचवी स्कॉलरशिप, आठवी NMS, हे सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आपण 1 महिन्यापासून घेत आहोत आणि सर्वांचा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला या चॅनलवरती मिळत आहे. जे काही गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोफतपणे सर्व काही त्याची जी काही माहिती आहे ते आपण देत आहोत. मला वाटतं की या आपल्या क्लासच्या माध्यमातून अनेक मुलं स्कॉलरशिपमध्ये, नवोदयमध्ये, NMS मध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवतील यात शंकाच नाही. तर आज आपण पाचवी नवोदय किंवा आठवी स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण प्रकरण ते म्हणजे पदावली. तसेच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10वी गणित भाग 1, 2 आणि इंग्रजी व्याकरण पण आपण चालू केलेलं आहे. जर तुम्हाला प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती, चॅनलचं नाव आहे आदिनाथ उस्तुरे, त्यावरती तुम्हाला जर व्हिडिओ भेटत नसतील, कारण त्यामध्ये अनेक व्हिडिओ आहेत, तर त्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे भाग करण्यात आलेले आहेत. ओके, तर त्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे भाग आहेत ते तुम्ही बघा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजचे नवनवीन व्हिडिओ मिळतील. तर आज आपण पदावली हा अतिशय महत्वपूर्ण घटक घेणार आहोत. त्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न, सर्व प्रश्न जे काही विद्यार्थ्याला अडचणी आहेत त्या सर्व अडचणी पदावलीच्या बाबतीतल्या दूर होतील यात शंकाच नाहीये. तर या ठिकाणी पदावली सोडवत असताना त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रियाचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर कंस असतो. म्हणून पदावली सोडवत असताना जे काही सूत्र आहे कंचे भागू बेव, कोणतं सूत्र आहे? कंचे भागू बेव हे जे सूत्र आहे या सूत्राच्या माध्यमातून ते सर्व उदाहरणं आपल्याला सोडवावे लागतात. तर त्या ठिकाणी पदावलीचं जे काही सूत्र आहे कंचे भागू बेव म्हणजे कंचे म्हणजे कंस, त्याच्यानंतर भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी, या क्रमाने आपल्याला पदावलीचे उदाहरणं सोडवावे लागतात. या ठिकाणी बेरीज वजाबाकी करत असताना तुम्ही त्याची बेरीज किंवा वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाहीये. तर आपण आता पदावली हा घटक आपण घेणार आहोत. तर पदावली या घटकाच्या माध्यमातून अनेक प्रश्न, गेल्या वर्षी नवोदयच्या परीक्षेमध्ये पण पदावलीवरती प्रश्न पडलेला होता. 8वी स्कॉलरशिप, 8वी NMS, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पदावली हा घटक, पोलीस भरती असेल त्यासाठी अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे पदावलीचा तो प्रश्न -8 + 13 + 28 - 35, -8 + 13 + 28 - 35. आता यामध्ये चिन्ह बघा, ह्याच्या अगोदर पण तुम्हाला चिन्ह सांगितलेलं आहे, अधिक वजा वजा, त्याच्यानंतर ऋण ऋण धन, अधिक अधिक अधिक, आणि हे करत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. तर यानंतर या ठिकाणी बघा सुरुवातीला गणित सोडवत असताना आता आपण जे काही उदाहरणं, सुरुवातीचे जे उदाहरण आहे बेरीज वजाबाकीवरची उदाहरणं घेत आहोत. आता बेरीज वजाबाकी करत असताना फक्त पदावलीमध्ये जर बेरीज वजाबाकीच असेल, म्हणजे गुणाकार भागाकार नाही, फक्त बेरीज वजाबाकी असेल तर डावीकडून उजवीकडे आहे तसं त्या पद्धतीनं सोडवत जायचं. त्या ठिकाणी अगोदर बेरीज, आता भागूबेव म्हणजे बेरीज अगोदर येते, म्हणजे त्याच्या अगोदर बेरीज करायची गरज नाहीये, बरोबर आहे. म्हणजे डावीकडून उजवीकडे कधी फक्त पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी हे 2 चिन्हांचा समावेश असेल तर डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं आहे. तर या ठिकाणी बघा आता -8 + 13 या दोघांची आधी क्रिया करूया. या दोघांची क्रिया करत असताना 8चं चिन्ह वजा आहे आणि 13चं चिन्ह अधिक आहे. 8चं चिन्ह वजा आहे आणि 13चं चिन्ह काय आहे? अधिक आहे. म्हणून अधिक वजा वजा, अधिक वजा वजा, म्हणजेच 13 मधून 8 गेले, 13 मधून 8 गेले, किती राहिले?
13 मधून 8 गेले, 5 राहिले. आणि या ठिकाणी 13 मोठं का 8 मोठं, 13 मोठं का 8 मोठं, 13 मोठं, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे 8चं चिन्ह वजा आहे, 13चं चिन्ह अधिक आहे. अधिक वजा वजा झालं, 13 मधून 8 गेले, तरी पण तुम्ही इथं चिन्ह लिहितो, तुम्ही लिहून घ्या. अधिक वजा वजा, वजा अधिक वजा, वजा वजा अधिक आणि अधिक अधिक अधिक. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता प्रश्न सोडवत असताना बघा, इथं ते 8चं चिन्ह वजा आहे आणि 13चं चिन्ह अधिक आहे. अधिक वजा येतं. 13 मधून 8 गेले, 5 राहिले आणि 13ला मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे, अधिक आहे. म्हणून या ठिकाणी याची वजाबाकी आली, 5 आली. बरोबर आहे का? त्याच्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी 5 आली. पुढचा घटक लिहून घेतो, वजा 35. बरोबर आहे, ही पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर आता पुन्हा ह्या दोघांची बेरीज, 28 अधिक 5, 28 आणि 5 किती, 33 वजा 35, 33 वजा 35. यानंतर आता ह्या दोघांची वजाबाकी, 33चं चिन्ह इकडे अधिक आहे. समजा एखाद्या संख्येला चिन्ह दिलं नसेल तर त्याच्या पुढे अधिक चिन्ह असतं. अधिक वजा वजा, 35 मधून 33 गेले, किती राहिले, 2 राहिले. आणि 35चं चिन्ह काय आहे, वजा आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे, वजा 2 आलेलं आहे. बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे, वजा 2 आलेलं आहे. आणि हे चिन्ह तुम्ही लिहून घेतलं असतं. ओके. यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वजा 85 अधिक 135 वजा 92 अधिक 37. फक्त बेरीज वजाबाकीच्या सुरुवातीला नंतर आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, तर घेत असताना इथं डावीकडून उजवीकडे सोडून जायचं, फक्त बेरीज वजाबाकी असताना. मग आता सुरुवातीला पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप ह्या दोघांची, अधिक वजा वजा, 135 मधून 85 गेले, 135 मधून 85 गेले. समजा तुम्हाला इथल्या इथं डायरेक्ट करता येत नसतं वजाबाकी, दुसरीकडे तुम्ही करू शकता. आता 135 मधून 85 गेले, किती राहतात, 50 राहतात. तरी पण करून बघा, 135 मधून 85 गेले, 5 मधून 5 गेले 0, 13 मधून 8 गेले, 5 राहिले, 50 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय, अधिक, म्हणजे अधिक 50. ही सोडवल्यानंतर काय झालं, अधिक 50 आलं. म्हणजे फक्त 50 लिहूया आपण. त्याच्या पुढची किंमत लिहिली, अधिक 37. बरोबर आहे. आता ह्या दोघांची क्रिया करूया. आपण सुरुवातीला याची क्रिया केली, पुन्हा याची केली आणि पुन्हा याची केली. बरोबर आहे. त्या पद्धतीनं 50 वजा 92, 50चं चिन्ह काय आहे, अधिक आहे. 92चं चिन्ह काय आहे, वजा आहे. म्हणजे या ठिकाणी अधिक वजा वजा, आता 92 मधून 50 काढायचे, 92 मधून 50 वजा करा आणि 92 मधून 50 वजा केल्यानंतर किती राहतं, 42 राहतं. किती राहतं, 42. परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा आहे. म्हणजे इथं काय झालं, वजा 42 आणि पुढचं अधिक 37. वजा 42 आणि अधिक 37. या ठिकाणी बघा, अधिक वजा वजा, अधिक वजा वजा, म्हणजे 42 मधून 37 गेले, किती राहिले, 5 राहिले. आणि इथे या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे, वजा आहे. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर का आलेलं आहे, वजा 5 आलेलं आहे. बघा, अशा प्रकारे पदावलीचे आपण आता पुढचे प्रश्न घेणार आहोत. म्हणजे फक्त बेरीज वजाबाकी असेल तर डावीकडून उजवीकडे का करायचं, सोडवत जायचं. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 27 वजा 38 अधिक 48 वजा 41 वजा 60 अधिक 17. प्रश्न किती मोठा आहे, किती जरी मोठा असला तरी आपला नियम विसरायचा नाही. फक्त बेरीज वजाबाकी असताना डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. अधिक वजा असेल तर वजाबाकी करायची, अधिक अधिक असेल तर बेरीज करायची, वजा वजा असेल तर बेरीज करायची आणि वजा अधिक असेल तर वजाबाकी करायची. समान चिन्ह असेल तर बेरीज करायची आणि असमान चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. ओके. तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी सुरुवातीला काय करावं लागेल, या दोघांची वजाबाकी करावी लागेल. 27 वजा 38 म्हणजे 38 मधून 27 वजा करावं लागेल. 27 आणि 10 37 आणि वरचा 1 म्हणजे 11 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय द्यावं लागेल, वजा 11. काय द्यावं लागेल, वजा 11. बरोबर आहे. अधिक 48 वजा 41 वजा 60 अधिक 17. त्याच्यानंतर या दोघांची क्रिया करावी लागेल. खरं तर परीक्षेमध्ये प्रश्न पडल्यानंतर मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून पायऱ्या करत आहे.
तिथल्या तिथं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुमचा सराव होईल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही गणित करू शकता. या ठिकाणी बघा 48 चिन्ह अधिक आणि 11 चिन्ह वजा, अधिक वजा वजा 48 मधून 11 गेले, 48 मधून 11 गेले, 48 मधून 10 गेले, किती राहिले 37 आणि त्याच्यामधून 1 वजा केला म्हणजे 48 मधून 10 वजा केले 38, त्याच्यामधून 1 वजा केला 37 आणि मोठ्या संख्ये चिन्ह आधी की 37 वजा 41 वजा 60 अधिक 17. यानंतर या दोन संख्येची वजाबाकी करावी लागेल. 37 मधून 41 वजा होईल का? होणार नाही. म्हणजे 41 मधून 37 का करावं लागेल? वजा करावं लागेल. 37 आणि 4 41 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा 4, कारण 41 चिन्ह वजा आहे, वजा 60 अधिक 17. पुन्हा या दोघांची वजाबाकी करावं लागेल. बघा दोघांचं पण चिन्ह ऋण आलेलं आहे, म्हणजे वजा वजा अधिक म्हणजे 60 मधून 4 गेले, 60 मधून 4 गेले, किती राहिले 56 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा 56, मोठ्या संख्ये चिन्ह वजा 56 अधिक 17, अधिक 17. आता अधिक वजा वजा 56 मधून 17 गेले, अधिक वजा वजा 56 मधून 17 गेले, किती राहिले? तुम्ही दुसऱ्या ठिकाणी करू शकता. तर 56 मधून सॉरी एक मिनिट, थोडस इथं चूक झालेली आहे. तर या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी ऋण ऋण धन म्हणजे दोघांची बेरीज होईल 60 आणि 4 64, 60 आणि 4 64 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा अधिक 17. बरोबर आहे का? आता या ठिकाणी 64 चिन्ह वजा 17 चिन्ह अधिक, अधिक वजा वजा म्हणजे 64 मधून काय करावं लागेल? 17 वजा करावं लागेल. 64 मधून 17 वजा केलं, 14 मधून 7 गेले, 7 राहिले आणि 5 मधून 1 गेलं, 5 मधून 1 गेले 4 राहिले, 5 मधून 1 गेले 4 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? वजा 47. उत्तर काय आलेलं आहे? वजा 47. बघा म्हणजे या ठिकाणी तुम्ही एखादी स्टेप जर चुकलं तर सगळं गणित चुकत जातं. म्हणजे तुम्ही सोडवत असताना डावीकडून उजवीकडे बेरीज वजाबाकी चिन्ह असताना डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा यानंतर, वजा 132 अधिक 201 अधिक वजा वजा म्हणजे या ठिकाणी 201 आणि 132 ची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. 201 मधून 132 वजा केलं, या ठिकाणी हातचा घेतला, इथे 1 राहिलं, 10 मधला हातचा घेतला, 11 मधून 2 गेले 9 राहिले, 9 मधून 3 गेले 6 राहिले आणि 1 मधून 1 गेलं 0 राहिलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह 132 मोठं का 201 मोठं? 132 मोठं, सॉरी 201 मोठं आणि मोठ्या संख्येत चिन्ह अधिक आहे, म्हणजे उत्तर काय आलं याचं? 69 वजा 67 अधिक 178 अधिक 225, अधिक 225. या ठिकाणी या दोघांची वजाबाकी करावी लागली. 69 मधून 67 गेले, 2 राहिले, अधिक 178 अधिक 225. बरोबर आहे का? 178 आणि 2 180. आता तिघाची ही बेरीज तुम्ही आता सगळं बेरीज चिन्ह आहे त्याच्यामध्ये तुम्ही सलग तिथं डायरेक्ट त्याची बेरीज करू शकता. तरी पण आपण 178 आणि 2 180, 180 अधिक 225. तर 5 ला 5, 8 आणि 2 10, 10 ला 0, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. अशा प्रकारे 405 हे या प्रश्नाचं काय झालं? उत्तर झालं. 405 हे या प्रश्नाचं काय झालेलं आहे? उत्तर झालेलं आहे. ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न 5वा बघा. जरी तुम्हाला जेव्हा तुम्ही आपलं YouTube चॅनल पाहत असता तेव्हा जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा तुम्हाला कोणत्या स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती हवी असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 49 69 96. या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. तरी काही पण अडचण असेल, आपल्या ऑनलाईन क्लास पण काही विद्यार्थी 5वी नवोदयच्या पालकांच्या आग्रहास्तव आपण तिथं क्लास पण आपण घेतो. ज्यांना वैयक्तिक क्लास लावायचे आहेत त्यांचे पण क्लास आपल्या चालू आहेत. तर आपलं जे YouTube चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. तर या ठिकाणी सुरुवातीला ह्या दोघांची वजाबाकी, लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह वजा हे चिन्ह तुम्हाला तिथं द्यावंच लागतं. बरोबर आहे. या ठिकाणी बघा वजा अधिक चिन्ह आहे.
91 मधून 68 वजा करायचं आहे. 91 मधून 68 वजा करायचं आहे. तर 11 मधून 8 गेले 3 राहिले आणि 8 मधून 6 गेले 2 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय झालं -23. बरोबर आहे का? 23 आलं मोठ्या संख्येचे चिन्ह. 91 मोठा आहे अधिक 98 वजा 95 अधिक 6. बरोबर आहे का? वजा 23 अधिक 98 वजा 95 अधिक 6 अधिक वजा वजा नंतर 98 मधून 23 मधून 98 वजा होईल का? नाही. अधिक वजा 23चं चिन्ह वजा 98चं चिन्ह अधिक म्हणजे त्या ठिकाणी पण काय करावं लागेल वजाबाकी करावी लागेल. मग 98 मधून 23 वजा केलं 8 मधून 3 गेले 5 राहिले आणि 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय झालेलं आहे अधिक आलेला. वजा 95 अधिक 6 वजा 95 अधिक 6. बघा यानंतर ह्या दोघांची वजाबाकी करायची. 75 मधून 95 वजा होईल का? नाही. 95 मधून 75 वजा करावं लागेल. 5 मधून 5 गेले 0 9 मधून 7 गेले 2 राहिले आणि 95 मोठा आहे आणि त्याचं चिन्ह वजा आहे अधिक 6. काय करायचं आहे अधिक 6 म्हणजे या ठिकाणी पुढे बघा यानंतर अधिक वजा वजा 20 मधून 6 गेले 14 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय झालेलं आहे वजा आलेलं आहे. 20 मधून 6 गेले 14 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे वजा 14. यानंतर पुढचा प्रश्न 6वा वजा 2405 अधिक 1709 अधिक 325 वजा 1815. या ठिकाणी बघा कितीही गणित मोठं असतं तरी आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे म्हटल्यानंतर कुठलंही गणित असेल ते आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यावरती आपलं पकड निर्माण झाली पाहिजे. यासाठी एकच मार्ग प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण बनतो. यासाठी प्रॅक्टिस करा सराव करा अभ्यास करा. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता वजाबाकी करत असताना अधिक वजा वजा म्हणजे 2405 मधून 1709 काय करावं लागेल वजा करावं लागेल. 2405 मधून 1709 वजा करावं लागेल. तर या ठिकाणी वजाबाकी करत असताना ते 4 मधला हातचा घेतला इथं 9 इथं 15 मधून 9 गेले 15 मधून 9 गेले 6 राहिले 9 ला 9 या ठिकाणी 13 मधून 7 गेले 6 राहिले आणि 1 मधून 1 गेलं 0 696 आलेला आहे. तर 696 आता 2405 मोठं का 1709 मोठं? 2405 मोठं म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह 2405 आलेलं आहे आणि त्याचं चिन्ह 696 आलेलं आहे. काय आलेलं आहे 696. त्याच्यानंतर या दोघांचं झालेलं आहे. त्यानंतर अधिक 325 वजा 1815 अधिक 325 वजा 1815. आता या दोघांचं बघा अधिक वजा वजा 696 मधून 325 वजा करूया. 696 मधून 325 वजा करूया. 6 मधून 5 गेले 1 राहिलं 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि 6 मधून 3 गेले 3 राहिले आणि मोठ्या संख्येचे नाही तर 696 मोठं का 325 मोठं? 696 मोठं म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलेलं आहे 371. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 371 आणि वजा 1815. बरोबर आहे. 371 वजा 1815. आता दोघाला पण ऋण चिन्ह आलेलं आहे. समान चिन्ह असेल तर बेरीज करा. ऋण ऋण धन म्हणजे 1815 मधून 371 त्या ठिकाणी म्हणजे 1815 आणि 371 ची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल. 371 5 आणि 1 6 7 आणि 1 8 8 आणि 3 11 ला 1 हातचाला 1 1 आणि 1 2 2186 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे वजा म्हणजे वजा 2186. अशा प्रकारे मोठ्या संख्येचे चिन्ह 2186 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे वजा 2186. ओके. पुढचा प्रश्न बघूया. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 4था. तर या ठिकाणी 2 अधिक आता हे जे प्रश्न आहे ते कंस आलेला आहे. काय आलेला आहे कंस आलेला आहे. तर कंस आल्यानंतर तर बघा
आता या ठिकाणी वेगवेगळे कंस आहेत. पदावली सोडवत असताना काय करावं लागेल, तर पदावली सोडवत असताना तुम्हाला कोणता कंस अगोदर सोडवायचा, बरोबर आहे, कोणता कंस अगोदर सोडवायचा हे समजलं पाहिजे. त्याच्यामुळं सगळ्यात आतील कंस अगोदर सोडवावं लागेल. सगळ्यात आतील कंस अगोदर तुम्हाला सोडवावं लागेल. म्हणजे या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सगळ्यात आतील कंस कोणता आहे, हा आहे. सगळ्यात आतील कंस 2 वजा 4, बरोबर आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला समजण्यासाठी सगळं पहिल्यापासून गणित डबल करतो मी. या ठिकाणी 2 वजा 4 म्हणजेच काय येईल, या ठिकाणी 2 वजा 4, 2चं चिन्ह अधिक आहे आणि 4चं चिन्ह वजा आहे. म्हणजे 2चं चिन्ह अधिक आणि 4चं चिन्ह वजा, अधिक वजा वजा 4 मधून 2 गेले, 2 राहिले. आणि 2 मोठं का 4 मोठं, 4 मोठं, आणि 4चं चिन्ह वजा आहे. म्हणजे दोघांची वजाबाकी किती येईल, वजा 2 येईल. ती वजा 2 या ठिकाणी मी अशा पद्धतीने लिहितो. वजा 2 काय करेन, अशा पद्धतीने लिहीन. आणि या ठिकाणी हा जो कंस आहे, हा कंस झाला, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, 2 वजा वजा 2, बरोबर आहे. 2 वजा वजा 2 सलग चिन्ह आलं असेल तर काय होतं, बऱ्याच जणांनी तिथं बरेच जण चुकतात. या ठिकाणी इथं वजा आहे, इथं वजा आहे, गुणाकार आहे, तिथं चिन्ह कंसामध्ये आहे, एक कंसाच्या बाहेर आहे ऋण चिन्ह, एक कंसाच्या मध्ये आहे, म्हणजे ऋण ऋण धन होतं. म्हणजे या ठिकाणी 2 अधिक 2 वजा 2 अधिक 2 होतं. काय होतं, 2 अधिक 2 होतं, कारण त्याच्या समोरासमोर ऋण चिन्ह आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल, आता 2 अधिक 2 वजा 2 आणि 2 किती, 4, बरोबर आहे. सुरुवातीला हा कंस सोडवला, पुन्हा ह्या 2 चिन्हाचं केलेलं आहे, म्हणजे जिथं धन आलं, आणि पुन्हा हा कंस सोडवला, किती आलं, 4 आलं. आता 2 वजा 4, 2 वजा 4, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, म्हणजे 2 अधिक मोठ्या संख्येचे चिन्ह का आलेलं आहे, वजा, म्हणजेच 4 मधून गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह काय झालं, वजा आलं. म्हणजे 2, आता इथं अधिक चिन्ह होतं बघा, आता अधिक देतो आणि मध्ये काय आलेला आहे, वजा 2 आलेला आहे. मध्ये काय आलेला आहे, वजा 2 आलेला आहे. त्यामुळे काय होईल, तर या ठिकाणी अधिक वजा वजा 2 वजा 2 होईल, आणि 2 मधून 2 गेले, 0 उत्तर आलं. बघा काय सोडवलं आणि 0 उत्तर आलं, बरोबर. डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं झालं. अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. कशा पद्धतीनं सोडवलेला आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. आता या ठिकाणी पण सगळ्यात आतमध्ये जो कंस आहे, तो कंस सोडवायचा आहे. 21 वजा 31, 21 वजा 31, म्हणजेच या ठिकाणी वजा 8 अधिक वजा 6 अधिक 15 वजा 21 मधून 31 गेले, किती राहिले, 31 मधून 21 गेले, 10 राहिले, आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा, म्हणजे या ठिकाणी वजा 10, बरोबर आहे. काय आलेलं आहे, वजा 10, म्हणजे 21 मधून 31 गेल्यानंतर काय आलं, वजा 10 आलं. आता या ठिकाणी पण त्याच पद्धतीने आलेलं बघा, ऋण ऋण समोरासमोर आले, म्हणजे वजा 8 अधिक वजा 6 अधिक 15 अधिक 10, 15 अधिक 10, ऋण ऋण धन, या दोघांचं आणि हे सोडलेलं आहे, अधिक इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर वजा 8 अधिक वजा 6 अधिक 15 आणि 10 किती आलं, 25 आलं. 15 आणि 10 किती आलं, 25 आलं, बरोबर आहे. वजा 8 अधिक, या ठिकाणी आता ही 25चं चिन्ह अधिक 6चं चिन्ह वजा, 25 मधून 6 गेले, किती राहिले, 25 मधून 6 गेल्यानंतर 19 राहतात, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय येणार, अधिकच येणार. आता डबल इथं अधिक कशाला लिहायची, इथं पण अधिक आहे, मध्ये पण अधिक आहे, म्हणजे इथं डायरेक्ट 19 लिहिलं. आता या ठिकाणी बघा, वजा 8 अधिक 19 अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह, 19 मधून 8 गेले, 11 राहिले, 19 मधून 8 गेले, 11 राहिले, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक, म्हणजे उत्तर का आलं, अधिक 11. ओके, खूप सुंदर प्रश्न आहेत. ज्या पद्धतीनं एखाद्या भक्ताला भूक कशाची असते, एखाद्या भक्ताला फक्त विठ्ठलाचं दर्शन होण्याची भूक असते, त्या विठ्ठलाचं सावळं रूप बघण्याची भूक असते, तसं
आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला कशाची भूक पाहिजे? अभ्यास करण्याची, वेगवेगळे गणित सोडवण्याची, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसण्याची, आणि तेव्हा त्यातूनच एक चांगला विद्यार्थी नक्की घडू शकतो. आणि मला वाटतं की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूपच चांगले नक्की विद्यार्थी घडतील, यात शंका नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न 9, 24 वजा कंसामध्ये वजा 26, त्याच्यानंतर कंसाच्या बाहेर 27 वजा 27 वजा 30. तर या ठिकाणी प्रश्न कितीही अवघड असू द्या, नवोदयच्या पेपरमध्ये पदावली प्रश्न आला होता, बरेच विद्यार्थी चुकले त्या ठिकाणी. बरोबर आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन पण केलं पाहिजे, शिक्षकाचं काम आहे. तर या ठिकाणी अगोदर जो सगळ्यात आतील जो कंस आहे तो कंस या ठिकाणी सोडवावा लागेल. तर 27 वजा 30, 27 वजा 30 म्हणजे हा कंस सोडवावा लागेल. म्हणजे 24 वजा कंसामध्ये वजा 26 वजा 27 वजा 27 मधून 30 जाईल का नाही? 30 मधून 27 गेले, 30 मधून 27 गेल्यानंतर किती राहिलं? 3 राहिलं. आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा, मोठ्या संख्ये चिन्ह का आलेलं आहे? वजा आलेला आहे, वजा 3. बरोबर आहे. आता या ठिकाणी 24 वजा वजा 26 27 ऋण ऋण धन सलग चिन्ह आले आणि 3. बरोबर आहे. यानंतर 24 वजा बघा, या ठिकाणी 27 अधिक 3 म्हणजे 24 वजा वजा 26, 27 आणि 3 किती? 30. 27 आणि 3 किती? 30. बरोबर आहे. तर 24 वजा 27 आणि 3 30. आता हे 30च्या बाहेर ऋण चिन्ह आहे, त्यामुळे इथं डायरेक्ट तिचं वजाच होणार, त्याच्यामुळे काय इथं कंस करायची गरज नाही. 27 वजा 30 म्हणजे वजा 26 आणि वजा 30 आलेला आहे. वजा 26 आणि वजा 30 याचं चिन्ह वजा, 30चं पण चिन्ह वजा, समान चिन्ह असताना बेरीज करायची. बरोबर आहे. 24 वजा ऋण ऋण धन 26 आणि 30, 26 आणि 30. बरोबर आहे. 6 आणि 2 आणि 3 5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बघा, मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे वजा 56. कसलं 56? वजा 56. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आता इथं पण समोरासमोर ऋण चिन्ह आलेले आहेत. समोरासमोर ऋण चिन्ह आले की त्याची बेरीज होत असते. म्हणजेच 24 अधिक 56 म्हणजेच काय होईल? 24 आणि 56 ची बेरीज किती येईल? 24 आणि 56 ची बेरीज 6 4 10 0 हात चालले 5 2 7 आणि 1 8 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 80 उत्तर आलेलं आहे. यानंतर बघा 10 नंबरचा प्रश्न. 8 अधिक 9 वजा 10 अधिक 11 वजा 12. कोणतं सोडवायचा कंस? सगळ्यात आतील कंस सोडवायचा. बरोबर आहे. म्हणजे 8 अधिक 9 वजा 10 अधिक 11 वजा 12. 11 मधून 12 जाईल का नाही? 12 मधून 11 जाईल. 12 मधून 11 गेले, 1 राहिलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 1, वजा 1. बघा आता या ठिकाणी बघा 10 अधिक वजा आहे, समोरासमोर कोणते चिन्ह आले? अधिक वजा आले. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 10 वजा 1 होईल. म्हणजे 8 अधिक 9 वजा 10 वजा 1. तुम्हाला समजण्यासाठी हे आपण करायचं आहे. जेव्हा तुम्हाला परफेक्ट पदावली येईल तेव्हा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी कमी पायऱ्या करून तुम्ही उत्तर काढू शकता. बरोबर आहे. 8 अधिक 9 वजा 10 मधून 1 गेले, 9 राहिले. 10 मधून 1 गेले, 9 राहिले. म्हणजेच 8 अधिक 9 मधून 9 गेले 0 आणि 8 आणि 0 किती? 8. म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे? 8 आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 225 अधिक वजा 98 अधिक 15 वजा 97 वजा 114. बरोबर आहे. तर सगळ्यात आतील कंस कोणता आहे? सगळ्यात आतील कंस आहे 97 वजा 114चा. कोणता कंस आहे? 97 वजा 114. तर या ठिकाणी सगळ्यात आतील कंस सोडूया आपण. वजा 225 अधिक
वजा 98 अधिक 15 वजा, तर या ठिकाणी हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. तर 97 114 मधून 97 वजा करूया. 114 मधून 97 वजा करूया. 14 मधून 7 गेले, 7 राहिले. इथं 0 राहिलं होतं. 10 मधून 9 गेलं, 1 राहिलं. म्हणजे किती राहिले? 17. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय येईल? वजा 17. वजा 17. त्याच्यानंतर पुढे 225 अधिक वजा 98 अधिक 15 वजा. आता या ठिकाणी बघा सलग चिन्ह आलेलं आहे. मग ऋण ऋण काय होईल? धन होईल. ऋण ऋण काय होईल? धन होईल. म्हणजे अधिक 17 ओके वजा 225 अधिक वजा 98 अधिक 15 17 किती? 15 17 32. 7 आणि 5 12 2 हात चालेल. 1 आणि 2 आणि 3 15 17 32 या दोघांची केली. या ठिकाणी या दोघांचं ऋण चिन्ह घेतलं. बरोबर आहे. वजा 225 अधिक वजा 98 अधिक 32. 98 चं चिन्ह वजा आहे, 32 चं चिन्ह अधिक आहे. अधिक वजा वजा 98 मधून 32 गेले. 98 मधून 32 गेले. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. आणि 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. मोठ्या संख्येत चिन्ह वजा. बघा म्हणजे काय आलेलं आहे? वजा 66 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इथं अधिक वजा वजा म्हणजे वजा 225 अधिक वजा वजा 66. अधिक वजा वजा 66. 225 चिन्ह वजा 66 चिन्ह वजा. म्हणजे या ठिकाणी दोघाची वजाबाकी करताना इथं ऋण ऋण धन. बरोबर आहे. दोघाची काय होईल? बेरीज होईल. म्हणजे 225 पण चिन्ह वजा आहे, 66 पण चिन्ह वजा आहे. म्हणजे या ठिकाणी दोघाची बेरीज होईल. म्हणजे 225 आणि 66. 5 6 11 ला 1, हाताला 1, 6 2 8 आणि 1 9 म्हणजे 291. पण 291 त्याला चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे. म्हणजे वजा 291 वजा 291. ओके. बघा कितीही प्रश्न अवघड वाटत असेल, जेव्हा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो, सुरुवात करतो, तेव्हा पुढील मार्ग सोपे होत जातात. पुढील प्रश्न बघा. सगळ्यात आतील कंस कोणता? 30 वजा 45 म्हणजे 35 वजा 17 वजा 21 अधिक 30 मधून 45 गेले. 30 मधून 45 गेले. किती राहिले? 45 मधून 30 गेले, 15 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं? वजा 15. कारण 45 चिन्ह वजा. बरोबर आहे. तर या ठिकाणी पुढे बघा 35 वजा 17 वजा 21 अधिक. आता या ठिकाणी काय होईल बघा? अधिक वजा वजा आणि 15. अधिक वजा वजा आणि 15. तर या ठिकाणी 35 वजा 17 वजा. बरोबर आहे. या ठिकाणी सगळ्यात आतला कंस सोडवला, वजा 15 आलं. या दोघांची वजाबाकी इथं केली. आता 21 मधून 15 गेली. 21 मधून 15 गेली, किती राहिले? 6 राहिले. आता इथं या ठिकाणी इथं मोठ्या संख्येचे चिन्ह अधिकच आहे, त्यामुळे तिथं कंस करायची गरज नाही. 21 मधून 15 गेली, 6 राहिले. बरोबर आहे. म्हणजे 35 वजा आता 17 मधून 6 गेले. 35 वजा 17 मधून 6 गेले, किती राहिले? 6 आणि 10 16 म्हणजे 11 राहिले. बरोबर आहे का? 17 मधून 6 गेले, किती राहिले? 11 राहिले. अशा प्रकारे 35 मधून 11 वजा करायचं. 5 मधून 1 गेलं, 4 राहिलं. आणि 3 मधून 1 गेलं, 2 राहिलं. अशा पद्धतीनं 24 उत्तर किती आलेलं आहे? 24 उत्तर आलेलं आहे. ओके. बघा यानंतर आपण सुरुवातीला बेरीज वजाबाकीचे प्रश्न पाहिले, त्याच्यानंतर कंस याचे प्रश्न पाहिले. यानंतर आता हे जे प्रश्न आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मिक्स प्रश्न. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. आता तुम्हाला जर प्रश्न दिसत असेल, बघा हा प्रश्न बघा किती मोठा दिसत आहे. बरोबर आहे. असं वाटतं की प्रश्न पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की असा काय प्रश्न पडू शकतो का? 100% पडू शकतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपलं चॅनल खूप अतिशय उपयोगी आहे. फक्त ते तुम्ही पाहिलं पाहिजे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, तुमच्या जवळचे जे काही सर्व मित्र परिवार आहे, 5वी 8वी 10वीचे जे काही विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना ही लिंक शेअर करा. त्यांना खूप खूप उपयोग होईल. ओके.
तर बघा या ठिकाणी आता प्रश्न असा मोठा दिसत आहे, परंतु याची मांडणी करायची व्यवस्थित. बरोबर आहे, म्हणजे कशी करायची बघा. आता बघा, तर 35 गुणिले 8 इथं भागिले 7 आहे, आपण या पद्धतीने लिहायचं. अधिक 153 गुणिले 7 इथं भागिले 17 लिहायचं. वजा 63 गुणिले 7 इथं भागिले 9 लिहायचं. म्हणजे या ठिकाणी बघा, याला कंस केला, याला कंस केला, याला कंस केला. ज्या दोघांमध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे किंवा भागाकाराचे चिन्ह आहे त्याला एकत्रित उभ्या मांडणीमध्ये ठेवायचं आणि नंतर त्याचं बघा. आता किती छोटा प्रश्न झाला, खूप अवघड आहे का? नाही. म्हणून दिसतं तसं नसतं, म्हणून तरी जग फसतं. बरोबर आहे का नाही? तरी बघा हा प्रश्न या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना खूप सोपा प्रश्न आहे. अवघड या जगामध्ये काही नाही, फक्त आपल्याला ती मिळवण्याची जी ताकद आहे ती ताकद आपल्यामध्ये पाहिजे. बरोबर आहे. ईश्वराला आपलंसं करून घेण्याची त्या भक्तीमध्ये ताकद पाहिजे. आणि आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्या अभ्यासामध्ये ताकद पाहिजे. बरोबर आहे, तेव्हाच विद्यार्थी घडू शकतो. तर या ठिकाणी 35 गुणिले 8 भागिले 7, तर 7 1 7, 7 5 35. बरोबर आहे. 7 न 5 ला भाग घातलं म्हणजे या ठिकाणी काय राहिलं, 5 गुणिले 8 राहिलं. आधी 17 1 17, 17 9 153 पाडेपाठ पाहिजे. ओके, 17 9 153, 9 गुणिले 7 राहिलं. वजा 9 1 9, 9 7 63, 7 7 49 किंवा या ठिकाणी 7 गुणिले 7 राहिलं. ओके, 7 गुणिले काय राहिलेलं आहे, 7 राहिलेला आहे. बघा हे सोडवल्यानंतर काय आलेलं आहे, या ठिकाणी अतिशय छोटं रूप आलेलं आहे त्याच. बरोबर आहे. 45 अधिक 9 7 63 वजा 7 7 49. बरोबर आहे. 45 9 7 63 7 7 49. 40 आणि 63 या दोघांची बेरीज करावी लागेल. 3 3 0 3 आणि 6 4 10 वजा 49. बरोबर आहे. 103 वजा 49. 103 मधून 49 गेले. 103 मधून 49 गेले. बघा, तर 3 मधून 9 काढायचं का नाही, तर या ठिकाणी हातचा घेतला 9 राहिलं. 13 मधून 9 गेले 4 राहिले आणि 9 मधून 4 गेले 5 राहिले. अशा पद्धतीनं 100 या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे, 54 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे का? 54 उत्तर आलेलं आहे. प्रश्न किती मोठा होता बघा. बरोबर आहे. पुढे संकट कितीही मोठं असलं तरी त्याचं जे सोल्युशन आहे, त्याचा जे काही मार्ग आहे तो मार्ग अतिशय छोटा असतो. बरोबर आहे. फक्त ती साध्य करण्याची आपल्यामध्ये का पाहिजे, ताकद पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर उद्या आषाढी एकादशी निमित्त अनेक भक्त आपल्या विठ्ठलाचं सावलं जे रूप आहे ते रूप पाहण्यासाठी आतुरतेने जात असतात. तेव्हा असं मला वाटलं एखादं तुमच्यासाठी एक गीत, एक भक्ती गीत, एक कडवं तुम्हाला म्हणून दाखवतो. आभीर गुलाल आभीर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ओके, बघूया प्रश्न. तर 98 भागिले 14 या ठिकाणी आपण प्रश्नाची काय करूया, योग्य मांडणी करूया. 98 भागिले 14 गुणिले 8 वजा 45 गुणिले 11 भागिले 5 अधिक तर भागिले 5 या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचं, भागिले 5 अधिक 96 भागिले 12 गुणिले 5. तर या ठिकाणी
याला काय करायचं आहे? कंस करायचा. काय करायचा आहे? कंस करायचा. तर बघा, तर या ठिकाणी 14 ने 98 ला भागाकार. 14 1 14, 14 7 98. 14 1 14, 14 7 98. म्हणजे या ठिकाणी 7 गुणिले 8 राहिलेला आहे. वजा 45 गुणिले, आता या ठिकाणी बघा इथं काय राहील? 5 1 5, 5 9 45. 5 1 5, 5 9 45. 9 गुणिले 11, 9 गुणिले 11 अधिक 12 1 12, 12 8 96. 12 1 12, 12 8 96. म्हणजे इथं काय राहिलेलं आहे? 8 गुणिले 5 राहिलेला. तर या ठिकाणी या दोघांचा गुणाकार केला. 7 8 56 वजा 11 9 99 अधिक 8 पंचे 40. 8 पंचे काय आलेला आहे? 40 आलेला आहे. आपण जे सुरुवातीचा नियम पाहिलेला होता बेरीज वजाबाकीचा, तर फक्त बेरीज आणि वजाबाकी आलेला असेल तर डावीकडून उजवीकडे काय करायचं? सोडवं जायचं. 99 मधून 56 गेले. 99 मधून 56 गेले. तर 9 मधून 6 गेले, 3 राहिले आणि 9 मधून 5 गेले, 4 राहिले. परंतु मोठ्या संख्येत चिन्ह वजा 43. मोठ्या संख्येत चिन्ह काय आलेलं आहे? वजा 43. आणि वजा 43 अधिक 40. वजा 43 अधिक 40 अधिक वजा वजा 43 मधून 40 गेले, 3 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा आहे. तर अशा पद्धतीनं हा सुंदर प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्वाचा, उपयोगी तुम्हाला ठरणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी याची मांडणी करून घेऊया. 95 गुणिले 18 भागिले 19 अधिक 115 गुणिले 13 भागिले 23 वजा 91 गुणिले 7 भागिले 13. 91 गुणिले 7 भागिले 13. 19 1 19. बघा, 19 1 19. 19 5 95. म्हणजे इथं काय आलेलं आहे? 5 गुणिले 18 आलेला आहे. त्याच्यानंतर 23 चा पाडा. 23 च्या पाड्यामध्ये 115 आहे का? बघा, 23 1 23 आणि 23 5 115. 23 1 23, 23 5 115. म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले 13 आलेला आहे. वजा 13 1 13, 13 7 91. म्हणजे या ठिकाणी 7 गुणिले 7 आलेला आहे. 7 गुणिले काय आलेला आहे? 7 आलेला आहे. बरोबर आहे. तर 18 पंचे 90 अधिक 13 5 65 वजा 7 7 49. म्हणजे या ठिकाणी पुढच्या गणितामध्ये अधिक आणि बेरीज आणि वजाबाकी झालेले आहेत, दोनच आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी 90 अधिक 65, 90 आणि 65 ची बेरीज करत असताना 5 आणि 9 6 15. बरोबर आहे का? 90 आणि 65 का आलेला आहे? 155 आलेला आहे. आणि 155 मधून 49 वजा करावं लागेल. 155 मधून 49 वजा करताना 15 मधून 9 गेले, 6 राहिले. इथे या ठिकाणी 4 मधून 4 गेले, 0 राहिले. आणि 1 ला 1 म्हणजे वजाबाकी किती आली? 106 आली. वजाबाकी किती आलेली आहे? 106 आलेली आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर प्रश्न. आणि मला वाटतं तुमच्या आता पदावली बद्दल भीती पूर्णपणे निघून गेलेली असेल. बरोबर आहे. तर कारण पदावलीचा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आपण यावरती अजून खूप उदाहरणं आपण घेणार आहोत. बरोबर आहे. जेवढा जास्त सराव होईल तेवढा. फक्त व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपल्याला थोडंसं कमी मिनिटांमध्ये अजून 1 तास या पदावली या प्रकरणावरच असेल.
तर यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न या ठिकाणी आपण त्याची व्यवस्थित मांडणी करून घेऊया. 75 गुणिले 8 भागिले 15 गुणिले 3 वजा 21 भागिले 3 गुणिले 5 भागिले 7 अधिक 12 भागिले 4 गुणिले 2. 12 भागिले 4 गुणिले 2. बघा हा प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आलेला आहे. काय झालेला आहे? थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आलेला आहे. पण भागाकार आणि गुणाकार याला कंस करून घ्यायचं म्हणजे आपल्याला समजतं की नेमकं कुठं कटवाकटवी करायची आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा. तर आता 75 गुणिले 8 छेद 15 गुणिले 3. पण आता 3 न पण 15 ला भाग जातो. 3 न पण 15 ला भाग जातो किंवा 15 ने पलीकडे 75 ला पण भाग जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जे सोपं वाटेल त्याला अगोदर भाग घाला. 15 ने 75 ला भाग घातलेलं चांगलं. बरोबर आहे. तर 15 1 15 आणि 15 5 75 म्हणजे या ठिकाणी 5 गुणिले 8 गुणिले 3 वजा. आता या ठिकाणी गुणाकार चिन्ह आहे. कोणत्याही छेदानं वरच्या कुठल्याही अंशाला किंवा वरच्या कुठल्याही अंशानं खालच्या कुठल्याही छेदाला तुम्ही भाग घालू शकता. 7 1 7 7 त्रिक 21 हे 3 3 कटलं म्हणजे या ठिकाणी फक्त का राहिलं? 5 राहिलं. अधिक बे 1 बे बे दुनी 4 आणि बे सखी 12 म्हणजे या ठिकाणी काय आलेला आहे? 6 आलेला आहे. बघा किंवा डायरेक्ट 4 त्रिकोण 12 असं पण झालं असतं. बरोबर आहे का? आणि 3 दुनी 6 तेच येणार असतं. आता ह्या तिघाचा गुणाकार करूया. 85 40 आणि 40 गुणिले 3 120 वजा 5 अधिक 6. 120 वजा 5 अधिक 6. 120 मधून 5 गेले. 120 मधून 5 गेले. 115 आलं आणि 115 मध्ये 6 मिसळलं तरी 121 आलं. काय आलेलं आहे? 121 आलेलं आहे. अशा प्रकारे पदावली हे जे प्रकरण आहे त्यावरती जे काही हा पहिला भाग आणि त्यावरचे आपण बरेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. यानंतर ह्याच्यापेक्षा जे अवघड प्रश्न आहेत ते पण आपण घेणार आहोत. तर सर्व वारकऱ्यांना सर्व भक्तांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. ओके. तर आपलं हे जे चॅनल आहे हे जे चॅनल सर्वांनी काय करा? सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा. आणि तुमच्या जवळील सर्व जे काही विद्यार्थी आहेत 5वी 8वी 10वी पोलीस भरतीची नवीन तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना बेसिक तयारी करायची आहे त्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे हे अतिशय उपयोगी आहे. बरोबर आहे. तर सर्व माझ्यापेक्षा जे काही थोर व्यक्ती आहेत त्यांना माझा नमस्कार. आणि माझा आजचा जो काही सेशन आहे ते विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून आपण आज येथे थांबूया. रामकृष्ण हरी.